कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला दोघांचा हिशोब काही क्लिअर नाही हो, कच्चा आहे। पण मी आहे कोट्टलवारांच्या घरातली, माझं गणित एकदम क्लिअर। मी सांगते तुम्हाला, 5 किलो पोहे, अर्धा किलो शेंगदाणे, मिरची, मीठ, लिंबू, साखर, कोथिंबीर एवढं सगळं लागतं दाखवायच्या कार्यक्रमाला। बरं हे सगळं उधारीवरच येतो, पण हे काय एवढी धडपड करून ह्या पोरीचं लग्न काही जुळतच नाही बाई। काय सांगा, आपली सावळी दिसायला तेवढी बरी नाही ना, त्यामुळे पसंतच करत नाही कुणी, काय करणार। या जन्मी तरी तिचं लग्न होईल असं काही वाटत नाही मला। तुझा आवाज तुझ्या मालकीचा नाही आहे, माझ्याकडे गहाण ठेवलायस तू, गहाण। विठुराया, आज माझ्या सावलीला बघायला येणार आहे, आज तरी तिचं जमू दे। अक्के तू काय ऐकतेस तिचं? अगं बोल ना अक्के। अप्पू बस जयंती, ए जयंती, अगं बाई चांगल्या घरातल्या सुनांनी ऊन वर येईपर्यंत झोपू नये, उठ बरा। जयंती, अगं हे काय सोंग करून ठेवलंय? सासूबाई, फेशियल म्हणतात याला। बॉलिवूडच्या सगळ्या मोठ्या मोठ्या हिरोईनी आहेत ना, ते असंच फेशियल करतात। माझ्यासारखी स्टँडर्ड माणसं करतात असं फेशियल। तुम्हाला माहितीये का, कोट्टलवारांच्या वाड्यात ना आम्ही सगळ्या जणी अशा रांगेत फेशियल करून। जाऊ द्या ना, तुम्हाला सांगून काय उपयोग आहे, तुम्हाला कुठं काय कळणार आहे। कुठे गेली माझी काकडी बाई? अगं पर हे असं घरभर तोंड लावून हिंडायचं म्हणजे? त्या पार्लरवालीचे आधीचे पैसे द्यायचे राहिलेत, ते दिले नाहीत ना मी, तर ती सारखी फोन करतेय। कशी जाऊ तिच्याकडे मी आता? आणि अशी छान नाही दिसले, अशी टापटीप नाही राहिले तर लोक काय म्हणतील? सावली त्या जयंतीपेक्षा कणभर सरस दिसते म्हणून मला नाही बाई चालणार। अगं प्रत्येक बाबतीत माझ्या सावलीला आणायलाच पाहिजे का? सासूबाई असं काय करता? असा कुठला विषय आहे जर सावली नाही? सांगा बरं। हा, घरातल्या प्रत्येक गोष्टीत सावली आहेच, कुठला बी विषय थांबत नाही बघा। आता काय माझंच नशीब फुटकं। मला काय सांगितलेलं माहितीये का, कलाकारांचं घराणं आहे। अहो कसलं घराणं, सासरा तिकडं पेटी वाजवतोय आणि आमचे हे डबडं वाजवत बसले। अगं तोंड सांभाळ जयंती। हाय का, तुम्ही बी मलाच गप करा सासूबाई। जाऊ दे, काय करणार आता, सोडा। अगं जयंती, आज तरी तुझ्या तोंडाचा पट्टा बंद ठेव बाई, आज माझ्या सावला पाहायला येणार आहे। हो का? सांगता काय सासूबाई? म्हणजे आज पाण्याचा सीन होणार तर? हा बरं सासूबाई, मला सांगा, पोरगा डोळस आहे का आंधळा आहे? नाही म्हणजे जशी आपली साऊ आहे तसं तिला कोणी पसंत करणार नाही ना, म्हणून विचारलं। हा सांगा ना। पण मी तुम्हाला मानते सासूबाई, तिला दाखवण्याचं दरवेळेला जे काही धाडस करता तुम्ही, वा मानलं। बाकीचं जाऊ दे ग, माझ्या साऊचा आवाज लय नाही हो, आवाज बिवाज काही महत्वाचंच नाही ना सासूबाई। काय महत्वाचं? रूप, रंग, दिसणं माझ्यासारखं। आता साऊंड सिस्टीम काही उपयोगाची नाही हो, स्क्रीन पाहिजे, स्क्रीन पाहायला मज्जा येते, हो की नाही? कानो, कालची बिदा घे। किती आहेत? घर खर्च एवढा आहेत, ह्यो आठवडा पुरल। अगो बाई, एवढे पैसे? हो, एवढ्या पैशांचं काय करायचं आपण? हो जा, उठा, जा जा जा, जाऊन बँकेत ठेवून या बरं। असं काय करता? उद्या दरोडा बिरोडा पडला तर मग केवढं नुकसान होईल नाही का? जयंती, कळतात बरं तुझी टोमणी। हो का?
कळतात पण वळत नाही ता नाही म्हणजे कळतात मग उपाय करा काहीतरी त्यावर. ह्या एवढ्याशा पैशात खर्च काय, माझ्या थोबाडा लावायची पावडर बियायची नाही. जयंती पाहुणे येतील, जाय जरा कब्बाशी घेऊन ये शेजार. फक्त कब्बशा आणू की त्यात चहा पण ओतून आणू? बिस्किट, लाडू, सरबत काय काय आणू सांगा ना. नाही म्हणजे कसे या अख्ख्या गावात शेजार धर्म कोण पाळत असेल ना तर ते फक्त आपण होता. काय पण लागलं की जायचं, दरवाजा ठटवायचा आणि मागून आणायचं. सगळं कसं फुकट. एक तर अप्पू भाऊजींच्या दवाखान्याच्या खर्चामुळे डोक्यावर कर्ज झालंय. त्यात सावळी मॅडमचा दर महिन्याला बघण्याचा कार्यक्रम. नाही म्हणजे आता तुम्हाला दोघांचा हिशोब काही क्लिअर नाही हो, कच्चा आहे. पण मी आहे कोट्टलवारांच्या घरातली, माझं गणित एकदम क्लिअर. मी सांगते तुम्हाला, 5 किलो पोहे, अर्धा किलो शेंगदाणे, मिरची, मीठ, लिंबू, साखर, कोथिंबीर एवढं सगळं लागतं दाखवायच्या कार्यक्रमाला. बरं हे सगळं उधारीवरच येतो. पण हे काय एवढी धडपड करून ह्या पोरीचं लग्न काही जुळतच नाही बाई. काय सांगा, आपली सावळी दिसायला तेवढी बरी नाही ना, त्यामुळे पसंतच करत नाही कुणी. काय करणार. या जन्मी तरी तिचं लग्न होईल असं काही वाटत नाही मला. नको त्या वयात नको ती थेर करून ठेवली आहे, दोंडा जन्माला घालून ठेवलाय. सगदेवा या वर्षी ना आपण जरा जोरच लावू. हा गोड करवंदावानी पोर आहे आपली, तिला या काट्यातून बाहेर काढू. यंदा आपण साऊचं लगीन लावूच. बरोबर आहे तुझं. आधीच आपल्या अप्पूच्या आजारपणात हे घर घाण पडलंय, त्यात आपल्या या सावलीचा आवाज पण. अगं बाई साऊ तू आलीस होय. बर झालं, आता पटकन तयार होय, पोरगा येईलच एवढा. चाल. आई मला नाही करायचंय लग्न. सारखं सारखं असं दुकानातली वस्तू दाखवल्यासारखं दाखवण्याचा कार्यक्रम मला नाही आवडत. एवढं करून मी आमच्या डोक्यावरचं तुझं ओझं काही जाईना बाई. जयंती बस जयंती बस. पाठ झाले मला डायलॉग. किती वेळा घेणार तुम्ही? आणि परत असं माझ्या अंगावर धावून यायचं नाही हा. तर कोट्टलवारांच्या घरातल्या वकिलांची अशी फौजबी करल की मग हा बोल बबलू. सारंग जरा जोरात, जास्त फास्टच, लवकर फॅक्टरीवर ये. अरे इकडे प्रॉब्लेम झालाय. आलोच. जयंती तू फक्त साऊला नावं ठेवू शकतेस, तिच्या रूपाची चेष्टा करू शकतेस, पण ध्यानात ठेव तिचं नशीब सौतावीत ठल्लीतोय. तिचं भाग्य तू नाही अडवू शकत. आणि हो तू बघच, एक दिवस माझी साऊ अशा घरात जाईल जिथं तिच्या रूपाची, तिच्या दिसण्याची लोक कदर करतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.